मित्रांनो, आज सहकार महर्षी केसरी मैदानात पिस्टन आपला सर्वांचा लाडका 22-11 पिस्टन गुलालात राहिलेला आहे. ओंकार शेठपर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. खूप दिवसांनी तुम्ही आज बघत असाल की पिस्टनकडे की गुलालात आहे. आज म्हणजे 6 महिन्याचा संघर्ष आहे. आज कपाळाला गुलाल लागलो तर लय माझ्यासाठी, क्वार्टरचा असो किंवा फायनलचा असो. फायनलचा लागला का त्याची मला गुलाल लय दिवस वाट बघतो, म्हणजे अक्षरशः रडकुंडे आलो होतो. आज क्वार्टरचा गुलाल आज म्हणजे माझा बैल पहिल्यागत पळाला. याचा तुम्हाला लय गुलाल लागू नाही लागू, पण मला बैल असा पहिल्यागत पळाला आज वाटला. आणि इथून पुढे आजचा म्हणजे त्याचा खरा संघर्ष संपला म्हणायला लागेल. बरेच खूप दिवस तुम्ही आणि म्हणजे सगळे प्रेक्षक पिस्टनच्या गुलालाची वाट पाहत होते. त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले. संभाजीनगरला नंदी पाठवला, तुम्ही तुमच्याकडचे प्रयत्न सोडले नाहीत. त्याने कुठेतरी आज तुम्हाला बाबा की आज माझ्या मालकासाठी पळणारा गुलाल करून दिला, क्वार्टरचा असताना पण गुलाल करून दिला. तुम्हाला हार नाही मानली शेवटपर्यंत. मी बैलाने बी नाही मानली आणि मी पण नाही मानले हार. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो. आज त्याचा गुलाल आणि बैल काय संपण्यातला नाही. आपण त्याला शून्यातूनच गाडवलेला आहे. त्याच्यामुळे बैल असं काय नाही की आपण घेतलाय मग पळावलाय. आपण शून्यातूनच गाडवलं त्याला. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे कुठं पळवायचं आणि कुठं नाही. शेवटी त्याला पायाला लागलं होतं थोडंसं, अजून बी थोडी जखम आहेच त्याच्या पायाला. त्याच्यामुळे थोडासा 5-6 महिने गेले. खूप म्हणजे लय वाईट दिवस असतात. म्हणजे अक्षरशः म्हणजे तू सगळेच बघते फॅन बेस त्याचे पण आहे. त्यांना पण माहिती आहे की पिस्टन कुठल्या फेज मध्ये जात होता. पण आज कुठेतरी तुम्हाला एक समाधान दिलं त्यांनी. आज नक्की सर्जाचं पण आपलं नियोजन असतं. सर्जाबद्दल काय सांगाल? आज एक नंबर केला सर्जाने. सर्जा काय आपलंच नियोजन आपल्या इथच्या घरी आमच्या बापूंच्या नावानेच बैल पोहोच. त्याच्यामुळं बैल आपला असलं का त्याच्यामुळं आनंद ते वेगळाच आहे. आणि कडने पोहून एक नंबर करण्याचा आनंद तो वेगळाच आहे. बरोबर, नक्कीच. आणि सोन्या 22-11 कुठे आहे काय? सोन्या 22-11 आहे घरी आता, उद्या मुंबईला बिंजोडला. नक्कीच कुठेतरी गुलालाची सुरुवात झाली पिस्टनची म्हणावी लागेल. आणि हीच तुम्हाला यश देत जाईल असंच पिस्टन तुम्हाला, हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद.